लाखांचा कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे 2 लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेले असेल तर तुमचे 2 लाखांचे कर्ज माफच होणार आहे। आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर त्या बैठकीमध्ये आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर त्या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे की पात्र शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर या 20 जिल्ह्यांमधील 90 लाख शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा, कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी आज राज्य सरकारच्या मार्फत जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख वीज बँकेमधून कर्ज घेतलेला असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच आज कर्जमाफीसाठी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजे 20 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी सरसकट होणार नाही। म्हणजेच या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पात्रता घातलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असेल, नियमांमध्ये बसत असेल, त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज वीज बँकेमधील 90 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झालेली आहे। उद्या 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्य सरकारकडून कर्जमाफीसाठी 70,000 कोटींचा निधी बँकांकडे विस्तांतर केलेला आहे। म्हणजे ज्या वीज बँकेमधून कर्जमाफी होणार आहे तर त्या वीज बँकेमध्ये 70,000 कोटींचा निधी विस्तांतर झालेला आहे। हा 70,000 कोटींचा निधी कर्जमाफीसाठी मंजूर झालेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, 2 लाखापर्यंत कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना दिलासा देणारी अजून एक बातमी आलेली आहे। तर ती बातमी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमची कर्जमाफी 100% होणार आहे। त्यासोबत तुमच्यासाठी राज्य सरकारकडून अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे। तर ते बातमी म्हणजे शेतकरी बांधवांना पेरणीसाठी राज्य सरकारकडून 15,000 रुपये अनुदान आणि केंद्र सरकारकडून 15,000 रुपये अनुदान, म्हणजे दोन्ही सरकारकडून प्रत्येक शेतकरी बांधवांना 30,000 रुपये अनुदान मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र असाल तरच तुम्हाला पेरणीच्या अगोदर 30,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या अनुदानासाठी एक अर्ज करायचा आहे, त्यानंतर थेट तुमच्या खात्यामध्ये रक्कम सुद्धा विस्तांतर केले जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस सुरू आहेत, म्हणजे सध्याच्या स्थितीला मान्सून सुद्धा येत आहे। त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधव पेरणी करत असतात, तर त्या पेरणीसाठी काही शेतकरी बांधवांकडे पैसे असतात तर काही शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात। त्या दृष्टिकोनातून भरपूर शेतकरी बांधव सावकारांकडून कर्ज घेत असतात, बँकांकडून कर्ज घेत असतात। त्या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की शेतकरी बांधवांना कर्जबाजारी करायची नाही। त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पेरणीसाठी अनुदान सुद्धा विस्तांतर केले जाणार आहे। परंतु या अनुदानासाठी कुठे अर्ज करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, त्या अगोदर कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे की त्या पेरणीसाठी जे 30,000 रुपये मिळणार आहे तर ते 30,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे, त्यासाठी कोणता अर्ज करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ते अपडेट म्हणजे शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे। तर ही कर्जमाफी कोणत्या शेतकरी बांधवांची होणार आहे त्याविषयी सुद्धा
अपडेट आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो पक्ष आहे तर तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष, म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की बीजेपी पक्ष म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे, केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून या दोन्ही सरकारने आज निर्णय सुद्धा घेतलेला आहे, म्हणजे केंद्र सरकारकडून 70,000 कोटींचा निधी कर्जमाफीसाठी मंजूर सुद्धा झालेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा वाटलं होतं की नागपूरला जे हिवाळी अधिवेशन झालं तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीवरती कोणता तरी निर्णय घेण्यात येईल, परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये कोणताही निर्णय झालेला नव्हता, कारण हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। त्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे। परंतु सर्वात प्रथम वीज बँकांची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजे शेतकरी बांधवांनो या वीज बँकेमध्ये 70,000 कोटींचा निधी गेलेला आहे। तर या वीज बँकेमधून ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाख रुपये कर्ज घेतलेलं असेल तर त्यांचे 2 लाखांचे कर्ज माफच होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असाल। बघा ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल आणि जे शेतकरी बांधव सध्याच्या स्थितीला कर्ज फेडू शकत नसतील तर ते शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असाल। म्हणजे शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी याच्यामधून अपात्र सुद्धा होणार आहेत, म्हणजे भरपूर शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही, कारण याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। तर त्या पात्रतांमुळे भरपूर शेतकरी बांधवांचे अर्ज रद्द सुद्धा होणार आहेत, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। म्हणजे ही कर्जमाफी सरसकट कर्जमाफी नाही, पात्रतेमध्ये बसत असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जी कर्जमाफीसाठी पात्रता घातलेली आहे तर ती पात्रता कोणकोणती आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी 2020 ते 2025 म्हणजे 2021 असू द्या, 2022 असू द्या किंवा 2023 किंवा 24 असू द्या, म्हणजे तुम्ही 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी मागील 10 वर्षांपूर्वी कर्ज घेतलेलं असेल आणि त्या शेतकरी बांधवांनी अजून कर्जफेड केलेली नसेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी मागील 5 वर्षांची कर्जमाफी आहे, त्यामुळे मागील 5 वर्षांपूर्वी ज्यांनी कर्ज घेतलेलं असेल त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तर कर्जमाफी होईल। तर बघा आज राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर ते शेतकरी बांधव कर्ज सुद्धा फेडू शकतात, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नाही त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे तरच तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल म्हणजे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, म्हणजे कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। त्या संबंधित परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी जी 4थी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती 4थी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी या प्रमुख वीज बँकेमधून कर्ज घेतलेला असावा तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या, त्या 4 पात्रता तुम्हाला सुद्धा सांगितलेल्या आहेत। तर याच्यामध्ये जे पहिली पात्रता आहे ती पहिली पात्रता म्हणजे 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये तुम्ही कर्ज घेतलेला असावा। दुसरी पात्रता म्हणजे घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। तिसरी पात्रता म्हणजे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वपूर्ण अशा 4 पात्रता घालण्यात आलेला आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असेल, या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा कर्जमाफी होणार नाही। तर बघा कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे, म्हणजे पात्रतेमध्ये बसत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळालेला आहे, कारण ही कर्जमाफी सरसकट कर्जमाफी होणार नाही। त्यामुळे जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसले असतील त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, वीज बँके
बँकेमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी जाहीर झालेली आहे। तुम्ही सुद्धा या वेज बँकेमधून कर्ज घेतलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, या वेज बँकेपैकी पहिली बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, दुसरी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा शेतकरी बांधवांनो, जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, या बँकेमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल त्यांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच दुसरी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक, ज्या शेतकरी बांधवांनी या 2 नंबरच्या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल त्यांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे। सोबतच तिसरी बँक म्हणजे पोस्ट बँक। बघा, पोस्ट बँक सुद्धा गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे, त्या दृष्टिकोनातून पोस्ट बँकेला आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा, वेज बँकेपैकी 3 बँका बघितलेल्या आहेत, उर्वरित 17 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, पुढील 2 दिवसानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पेरणीसाठी अनुदान मिळणार आहे, त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदर हस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु ज्या वेज बँकेमधील कर्जमाफी जाहीर झालेली आहे, तर त्या वेज बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, सध्याच्या स्थितीला आपण 3 बँका बघितलेल्या आहेत, उर्वरित 17 बँका सुद्धा बघून घेऊयात। तर बघा, या 17 बँकांपैकी पहिली बँक येस बँक, दुसरी बँक इंडस बँक, तिसरी बँक ओव्हरसीज बँक, चौथी बँक इंडियन बँक, पाचवी बँक आयडीएफसी बँक, 6वी बँक आयडीबीआय बँक, 7वी बँक आयसीआयसीआय बँक, 8वी बँक एचडीएफसी बँक, 9वी बँक सिटी बँक, 10वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 11वी बँक कॅनरा बँक, 12वी बँक बँक ऑफ इंडिया, 13वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक भारत बँक, 15वी बँक बँक ऑफ बडोदा, 16वी बँक येस बँक, 17वी बँक युनियन बँक। बघा, वीज बँकेमधील शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी जाहीर झालेली आहे, त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 15 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी उद्या होणार आहे, तर ते 15 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। म्हणजेच आज वेज जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी जाहीर झालेली आहे, उद्यासाठी 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर त्या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा धाराशिव, दुसरा जिल्हा लातूर, तिसरा जिल्हा नांदेड जिल्हा, चौथा जिल्हा बीड, 5वा जिल्हा परभणी, 6वा जिल्हा हिंगोली जिल्हा, 7वा जिल्हा जालना, 8वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 9वा जिल्हा वाशिम, 10वा जिल्हा यवतमाळ, 11वा जिल्हा चंद्रपूर, 12वा जिल्हा गडचिरोली, 13वा जिल्हा गोंदिया, 14वा जिल्हा भंडारा जिल्हा, 15वा जिल्हा नागपूर। तर या 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी झालेली आहे।